धक्कादायक बातमी समोर आली आहे। अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे। सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। सीमाने राहुलला हातूसने पैसे दिले होते, मात्र तिच्याकडून पैशाचा तगादा लावण्यात येत होता। उसने दिलेले पैसे दे नाही तर लग्न कर असा तगादा महिला लावत असल्याच्या वादातून त्यानं सीमाची भर दिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध होते। गेल्या 6 वर्षांपासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षाच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आली आहे। सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्यानं सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये नेहमी वाद सुरू होता। राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशी धमकी देखील राहुलची आई सीमाला देत होती। अंबरनाथमधील बारकुपडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरातच राहणाऱ्या प्रियकरानं भर दिवसा धारदार शस्त्रानं हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हत्या झालेल्या महिलेचं नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची आहे। ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती। त्यानंतर सीमाचे प्रेमसंबंध राहुल भिंगारकर या 29 वर्षाच्या तरुणाशी जुळले। 6 वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षाच्या मुलीवर देखील होता, अशी ही धक्कादायक बाब आता पुढे आलेली आहे। राहुल हा कर्जबाजारी होता। कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता, तर सीमाचेही राहुलवर प्रेम असल्यानं सीमानं जवळपास 2.5 लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते। सीमाला राहुलनं लग्नाचं आमिष दाखवलं होतं, त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते। राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होतं, मात्र सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्यानं सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते। राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती। त्यानंतर राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे असा तगादा सीमानं लावला। सीमाच्या बहिणीनं तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे असा सल्ला देखील दिला होता। राहुलने कालच सीमाला फोन करून संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला। त्यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला। अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघं पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले। राहुल तुला संपवणार आहे असं बहिणीला सांगितलं होतं, मात्र प्रेम आहे, तो असं पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा राहत होती। पण सीमाला संपवण्याच्या तयारीत असलेल्या राहुलनं ब्रिज जवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असतानाच सीमासोबत वाद केला। दोघांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलनं सीमावर धारदार शस्त्रानं भर दिवसा सपासप वार केले आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली। सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केलं।